जैन गुरुकुल ही एक जिल्ह्यातील नावाजलेली व अग्रगण्य अशी शिक्षण संस्था आहे. कारण की तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांसाठी KG to PG अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देणारी ही संस्था आहे, नावाजलेली आहे. आणि मला माहिती आहे WIT म्हणा किंवा इतर भरपूर इन्स्टिट्यूशन आहेत. उलट मला संधी दिली इथं तर माझं भाग्य समजतो. त्यासाठी प्राचार्य, उपप्राचार्य आणि पर्यवेक्षकांचा आभार मानतो. आणि आपण अधिक वेळ न घालवता आजच्या या लेक्चरला सुरुवात करतोय. आणि मुळातच मला या ठिकाणी सांगायचं आहे, तुमच्या शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळा सिलेबस संपवलेला आहे. फक्त एक नवीन व्यक्ती रिफ्रेशमेंट म्हणून मी तुमच्यासमोर आहे. मी का तुम्हाला व्याख्यान वगैरे देणार नाही आहे. आपल्यामध्ये हितगुज आपण साधणार आहोत. एवढा मोठा सुद्धा नाही की मी व्याख्यान देणार आणि तुम्ही ऐकणार. आपण एकमेकांच्या सहकार्याने अशा या कोविड-19च्या काळामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्येतून मार्ग, प्रतिकूल परिस्थितीतून आपण संधीचं सोनं कसं करावं आणि चांगले गुण कसे मिळवावे यासाठी आपण इथे उपलब्ध आहोत सगळे. आणि मुळातच मला वन वे टीचिंग करायचं आवडत नाही आहे. आपण हितगुज साधणार आहे आणि महत्त्वाच्या काही गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. ओके, तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या सायन्स पार्ट फर्स्टवर पहिल्यांदा पाहणार आहोत. तर मी सांगू इच्छितो, मला वाटतं सगळ्यांनाच विज्ञान भाग 1 किंवा भाग 2 हे टफ आहे असं वाटतं. त्यामध्ये तेवढा यावर्षी व्यवस्थित सिलेबस कव्हर करण्यात ऑनलाईन ऑफलाईन यामुळं थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. मी तुम्हाला निश्चितच सांगेन की तुमच्या मनातील जी भीती आहे ती नक्कीच हे लेक्चर झाल्यावर फार थोड्या प्रमाणात कमी झालेली असणार आहे. आणि मी एक्झॅक्टली एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूवर बोलणार आहे. आणि तुम्हाला नक्कीच यावर्षी 15 मिनिट अधिक वेळ सुद्धा आहे, त्यामुळं अडचण नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू इच्छितो, कीप कॉन्फिडन्स युअर सेल्फ. पहिल्यांदा तुम्ही स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. मला सगळं काही येतं ही भावना मनात ठेवला तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण काय काय पाहणार आहे तर हाऊ टू स्टडी. ओके, नंबर 2 पेपर पॅटर्न. आफ्टर देन सम मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फ्रॉम टॉपिक्स. ईच टॉपिक वाईज महत्त्वाचे प्रश्न सुद्धा आपण पाहणार आहे. आणि त्यानंतर हाऊ टू राईट द आन्सर पेपर. आन्सर पेपर आपण कसं लिहितो ते सुद्धा आपण ह्या दृष्टीने पाहतोय. तर यामध्ये हाऊ टू स्टडीमध्ये काय करायचं आहे पहा मित्रांनो. पूर्वीच्या इव्हॅल्युएशन पद्धतीमध्ये आणि आतामध्ये फार बदल झालेला आहे. पूर्वीची जे पेपर पॅटर्न असायचा तो सगळा शिक्षक केंद्रित असायचा, पण आत्ताचं जे आहे ते सगळं विद्यार्थी केंद्रित आहे. स्वतःच्या ओपिनियनला फार महत्त्व आहे. तर हाऊ टू स्टडीमध्ये रीड द टेक्स्टबुक थ्रोली. म्हणजे काय तुम्हाला मला सांगायचं आहे, जो रिड्युस्ड सिलेबस आहे तो रिड्युस्ड सिलेबस सोडून राहिलेलं जे आहे ते सगळं व्यवस्थित वाचायचं. यू हॅव टू रीड एव्हरीथिंग, एव्हरी पॉइंट. देर इज नो बाय हार्ट. तुम्हाला तिथे पाठांतर करायची गरज नाही. जसं आपण मराठीचे कविता किंवा मराठीचे गोष्टी जसं वाचतोय आणि आपल्या मेमरीजमध्ये ठेवतोय त्या पद्धतीने सिंपल वे यू हॅव टू जस्ट रीड. सारखं सारखं रिपीट करा, रीड करा. आणि रीड करताना कॉन्सन्ट्रेटली रीड करा. तर रीड द टेक्स्टबुक थ्रोली. कारण की पेपरमध्ये एक्सरसाइज पेक्षाही जास्त जे येतं ते टेक्स्टबुक मधलं येतं. त्यामुळं सगळ्यात की पॉइंट सक्सेस जे म्हणतो आपण ते कुठं मिळणार आहे, रीड द टेक्स्टबुक थ्रोली. नंबर 2 राईट द आन्सर युअर ओन लँग्वेज. पहा, विज्ञानामध्ये पूर्वी असं म्हणायचं की तेच लिहिलं पाहिजे. इथं डेफिनेशन्स म्हणा किंवा काही लॉज आहेत ते मात्र जसं आहे तसं पाहिजे. पण बाकीचं तुम्हाला तुमचे ओपिनियन स्वतःच्या भाषेमध्ये लिहिण्यास हरकत नाही, पण पॉइंट वाईज असणं गरजेचं आहे. कधीही लिहिताना पॉइंट वाईज लिहा. ड्यू टू वर्कशीट, नो नीड ऑफ बाय हार्ट. तुम्हाला सांगितलं मी आत्ताच, वर्कशीट कृतीपत्रिका असल्यासारखं असणार आहे. आपण पाहणार आहे पुढे कसे प्रश्न काय येतात. तर बाहेरट अजिबात करायची नाही, गरज नाही. फक्त काही अपवाद वगळता कुठे बाहेर थोडं तुम्हाला पाठांतर करावं लागतं तर काही डेफिनेशन्स, काही लॉज हे तुम्हाला थोडेफार व्यवस्थित पाठांतर करावे लागेल. पण बाकीच्या ठिकाणी मात्र तुम्हाला पाठांतराची गरज नाही. कारण की सगळा जो आपला पेपर असतो तो सब्जेक्टिव्ह पेक्षाही ऑब्जेक्टिव्हवर जास्त भर दिलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न 2ऱ्यापासून प्रश्न 5व्यापर्यंत मोठमोठे प्रश्न शक्यतो येणार नाहीत. ते आपण कशा पद्धतीचे ते बघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोविडमुळं पेपर विल बी सो इझी. त्यामुळं अजिबात ताण घेऊ नका. जे तुम्ही वाचता ते परफेक्ट वाचा आणि त्यातलंच येणार आहे. रिड्युस्ड जर तुम्ही काढलात ना
तर भरपूर कमी झालेलं आहे सिलेबस. आणि आपल्याला नेमकं सोप्यातलं सोपं, आता इथं मी एक सांगू इच्छितो, ज्यांना चांगले मार्क मिळवायचे आणि विज्ञान कठीण जातं खरंच, तर त्यांनी जे सोपं आहे टेक्स्टबुकमध्ये तेवढंच करा. ओनली सिम्पलेस्ट जे सोपं आहे ते पेपरला येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना विज्ञान आवडतं, त्याच्यात आवड आहे, त्यांनी अजून जास्त करायला काहीच हरकत नाही. उलट त्यांनी NCERTचे पुस्तक सुद्धा वाचा. कारण की आपला जो संघर्ष इथं 10वीला संपलेला नसतो. आपल्याला पुढे 11वी 12वी नीट JEEला सुद्धा सामोरं जायचंय. त्यासाठी तुम्ही सगळा व्यवस्थित सिलेबस अभ्यास केला तरी काय हरकत नाही, ज्यांना शक्य, ज्यांना जमतं. पण ज्यांना असं वाटतं खरंच मला अवघड जातं, तर ते नेमकं केलं तरी सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळतील, बिकॉज पेपर विल बी सो इझी. आता त्यानंतर आता नेमके प्रश्न कसे असतात थोडे मी सांगतो. फ्लोचार्ट असे भरपूर तुम्हाला दिसणार आहेत. पहिल्यामध्ये दिसतंय तुम्हाला प्रिव्हेन्शन ऑफ करोजन सारखा एक एक्झाम्पल दिले. फक्त तुम्हाला 4 त्याचे पर्याय सुचवायचे. तर अनोडायझिंग टेक्निक आहे किंवा अजून कुठले टेक्निक्स आहेत, तर त्या सगळ्या टिनिंग आहे किंवा जे मेथड्स आहेत ते तुम्हाला एक मार्काला येऊ शकतो. तर फ्लोचार्ट जास्त प्रमाणात असू शकेल. आयडेंटिफाय द फिगर अशा प्रकारचे प्रश्न असतात. ते कुठला आहे, फ्यूजचे प्रकार कुठले, MCB वगैरे काय असेल तर ते लिहिता येतं. तिसऱ्यामध्ये कम्प्लीट द चार्ट, तिसऱ्या प्रश्नामध्ये, दुसऱ्या प्रश्नामध्ये कम्प्लीट द चार्ट हा प्रश्न येत असतो. त्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक सारखं 1 मार्काला 1. आता इथं पाहिला तर सेल K इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती आहे, मी तुम्हाला डॅश करून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न जास्त करून येतात. त्यामुळे असे प्रश्न शोधा, तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा. कारण की एक्सरसाइज मधून प्रश्न जास्त येणार नाहीत. एक्सरसाइज मधून काय येऊ शकतं, तर सायंटिफिक रिझन मात्र एक्सरसाइज मधून येतात. त्यासाठी आपण या पद्धतीचा अभ्यास केला तर हरकत नाही. त्याचबरोबर आता नेमके प्रश्न कसे असतात, त्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स 1 मार्काला पहिल्या प्रश्नामध्ये असतो. मेक द रॉंग फिगर करेक्ट, फिगर चुकीची दिलेली असते, तुम्ही त्याला करेक्ट करायचं असतं. थोडंफार तिथं चुकीचं असतं, जस्ट मेक इट करेक्ट. आयडेंटिफाय द फिगर, फिगर कुठल्या प्रकारचा आहे. आता फॉर एक्झाम्पल काय सांगता येतं, फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग राईट हँड रूल, असे दोन्ही पिक्चर दिले तर तुम्हाला सांगता येतं. तेच कशाला, लेन्सेस यू नो व्हेरी वेल. इन द लेन्सेस देर आर टाइप्स ऑफ लेन्सेस, कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, पिक्चर देतील ते. आणि अजून मला इथं आवर्जून सांगायचं आहे, तुम्हाला यावर्षी पाठांतरावरचे प्रश्न जास्त येणार नाहीत. तिथल्या तिथेच तुम्हाला कसं उत्तर देता येईल, त्या क्वेश्चन पेपरमध्येच तुम्हाला कसं उत्तर देता येईल या पद्धतीचेच प्रश्न तिथे जास्त असतील. तिथल्या तिथं शोधून लिहिणं, क्लासिफिकेशन करणं. क्लासिफिकेशनमध्ये मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड, हाऊ टू क्लासिफाय देम, ह्यांना कसं क्लासिफाय करायचं हे सुद्धा तुम्हाला त्याच्यावरून सांगता येतं. किंवा लेबल द फिगर, पिक्चर तुम्हाला दिलं जाईल. त्या पिक्चरमध्ये आता फ्लेमिंग्ज किंवा राईट हँड रूल, राईट हँड थंब रूल पिक्चर देतील तुम्हाला. तर तिथे जे आहे मॅग्नेटिक फील्ड कसा तयार होतो त्याच्या संदर्भातलं पिक्चर जे आहे ते तुम्हाला ब्रॅकेटमध्ये डॅश डॅश देतील, तुम्हाला फक्त फिलअप करायचं आहे. म्हणजेच लेबल द फिगर, लेबल द डायग्राम सध्या सारखे प्रश्न. आफ्टर देन ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. तुम्हाला ऍडव्हान्टेजेस जर म्हटलं, मेंड्यूज, मेरिट, डिमेरिट हे सगळं त्यामध्ये येतात. तर तुम्हाला वाटतं की सगळं लिहायचं का. मार्क कितीला आहे, 2 मार्काला असेल तर 2 लिहायचं, 3 मार्काला असेल तर 3च लिहायचं. आणि ते लिहित असताना महत्वाचे पॉइंट्स मेन्शन करणं गरजेचं असतं. त्यामुळे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, त्यानंतर आन्सर द क्वेश्चन युजिंग पॅराग्राफ. हा एक पहा नवीन, आता मागे सुद्धा आलं होतं. मला यावर्षी खात्री आहे क्वेश्चन नंबर जो 4था असतो बघा 5 मार्कासाठी, तुम्हाला पॅरेग्राफ देतील. त्या पॅरेग्राफवर आधारित तुम्हाला काय करायचं आहे, 5 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. असं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन म्हणून शक्यतो येणार नाही. आता एक्सप्लेनेशन मध्ये एक्सप्लेन द इलेक्ट्रिक मोटर, एक्सप्लेन द इलेक्ट्रिक जनरेटर किंवा एक्स्ट्रॅक्शन ऑफ एल्युमिनियम, देर आर 2 प्रोसेसेस. बेअर्स मेथड एक आहे, त्यानंतर दुसरा इलेक्ट्रोलिसिस रिडक्शन असतं. असे एक्सप्लेन म्हणून 8-10 ओळीमध्ये प्रश्न लिहिण्याची गरज असणार नाही. हे सुद्धा प्रश्न तुम्हाला छोटे छोटे 1, 2, 3, 4, 5 पॉइंट्स मध्ये देतील. एक्स्ट्रॅक्शन ऑफ एल्युमिनियम ते प्रश्न कसा येऊ शकेल, तर ते पॅरेग्राफ आता इथे छोटे छोटे त्याचे प्रश्न देतात. तर पॅरेग्राफ हा एक महत्वाचा पॉइंट आहे. पॅरेग्राफ मध्ये 2 प्रकार आहेत. परत पॅरेग्राफ देतील, द ऑलरेडी पॅरेग्राफ इज गिव्हन अँड 5 क्वेश्चन्स रिलेटेड टू दॅट. 5 मार्काला असेल तर, जर 3 मार्काला असेल तर 3च प्रश्न त्याच्यावर येऊ शकतात. किंवा पॅरेग्राफ देतील, त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स आणि ते पर्याय सुद्धा तुम्हाला ब्रॅकेटमध्ये देतील. लक्षात घ्या, म्हणजे एव्हरीथिंग इज देअर, ओनली यू जस्ट पिकअप अँड पुट देअर. जस्ट पिकअप करायचं आणि तिथं ठेवायचं, एवढंच तुमचं काम आहे.
तर पॅरेग्राफच्या वरच्या बाजूला ऑप्शन्स देतील. समजा 5 मार्काला असेल तर 10 डॅश देतील, तर ते 10च्या 10 तुम्हाला पर्यायामध्ये कंसामध्ये दिलेले असतील. जस्ट तिथून पिकअप करायचं आणि तिथं ठेवायचं. अशा रीतीने पॅरेग्राफ असल्यामुळं तुम्हाला फक्त पुस्तक वाचल्याशिवाय पर्याय नाही. कारण की द पॅराग्राफ इज डेफिनेटली टेकन फ्रॉम टेक्स्ट बुक. तो पॅराग्राफ टेक्स्टबुक मधील असेल, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा रीड. सगळ्यात की पण तुम्हाला सांगतो, यू हॅव टू जस्ट रीड द टेक्स्ट बुक. तर अशा रीतीने असे प्रश्न येतात. आणि त्याचबरोबर आता हे सगळ्यांना माहित आहे, तरी मी 1 मिनिटामध्ये संपवतो. हे टॉपिक वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असतं. तर पहा, इथे 10 टॉपिक्स आपल्याकडे आहेत ऑलरेडी. ग्रॅव्हिटेशन भरपूर रिड्यूस झालेलं आहे. ग्रॅव्हिटेशन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन, तर मार्क्स आणि त्याचं विथ ऑप्शन साईडला आहे. 40 गुणांसाठी 60 मार्क विथ ऑप्शन्स असतात. तर यामध्ये तुम्ही विचार केला तर मी ज्याच्यावर जास्त बोलणार नाही, कारण तुम्ही सगळ्याकडे आहे आणि याच्यावर जास्त विषय बोलण्यासारखा नाही. तर तुम्हाला फक्त याच्यावर सांगता येतं की कुठले टॉपिक्स आपण, जर आपल्याला एक टॉपिक समजा अवघड जात असेल, तर आपण कुठले सिलेक्टेड टॉपिक्स केलं तर आपल्याला 40 पैकी 40 मार्क मिळू शकतात. आणि एक सांगू इच्छितो, तुम्हाला जर चांगलं लिहिलात विदाऊट खाडाखोड तर 40 पैकी 40 सुद्धा तुम्हाला मार्क मिळतात, हे खात्रीने सांगतो. आणि तशी तुम्ही तयारी करतच आहात, त्याबद्दल शंकाच नाही. तर मार्क्स 40 आणि इकडे ऑप्शन्स 60. तर तुमच्या लक्षात आलं असेल 20 मार्क जास्त आहेत. पहा, याच्या मागचं मी स्टोरी तुम्हाला सांगतो. असं का केलेलं आहे, पूर्वीच्या आणि आत्ताच्या इव्हॅल्युएशन मध्ये क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये थोडा बदल केलेला आहे. ते बदल मी क्वेश्चन पेपर जेव्हा येईल ते तुम्हाला सांगेन. तर हे जे आहे टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे आमचं ट्रेनिंग होतं, त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 5व्या टॉपिकवर 5 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. त्याने सांगितलं होतं त्यावेळी हीटवर. पण तसंच काढतील काही शंका नाही, कारण की क्वेश्चन नंबर 4 ह्याच्यामध्ये 2 प्रश्न येत असतात 5-5 मार्काचे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. तर त्यामध्ये हीटवर 1 आणि कार्बन कंपाऊंड्सवर 1 असे 2 टॉपिकवरच आम्ही प्रश्न देतो असं ते सांगितले होते. पण ते तसेच फॉलो करतात काही शंका आहे, कारण की कोविडमुळे थोडं बदल करू शकतील ते. पण ते सुद्धा त्यांनी दिलं होतं. 3 मार्काचे प्रश्न कुठल्या टॉपिकवरचे देणार, 2 मार्काचे प्रश्न कुठल्या टॉपिकवरचे देणार, हे सगळं त्यांच्यामध्ये त्यांनी त्या इव्हॅल्युएशन मध्ये सांगितलं होतं. तर हीट आणि कार्बन कंपाऊंड्सवर 5 मार्काचे प्रश्न येतात. तर त्याच्याशी रिलेटेड कुठले टॉपिक्स क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित रीड करा आणि त्याची तयारी करा. आणि त्यानंतर आपण जातो आता पेपर पॅटर्न. आता ह्याच्याबद्दल आपण 5 मिनिटं घालूया. पहा, ऑलरेडी माहीत असताना सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्यामध्ये थोडा काय बदल आहे. इन क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन इन द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता ह्याचा अर्थ काय, याच्यामध्ये फक्त तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स येतात आणि आपल्या एक्सरसाइज मध्ये कुठेही मल्टिपल चॉईस क्वेश्चन जास्त नाही. मग एक प्रश्न कुठून येणार, तर टेक्स्टबुक मधूनच येणार आहे. आणि पूर्वी काय होतं, प्रॅक्टिकल बेस्ड असायचं. प्रॅक्टिकल मध्ये जे शेवटी होते MCQ त्यातले 5 प्रश्न देत होते, पण ते बंद केलेली प्रथा त्यांनी. आता टेक्स्टबुक मधूनच 5 प्रश्न देत असतात. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य काय आहे, देर आर 4 ऑप्शन्स. तुम्ही उत्तर लिहिताना ऑप्शनचा क्रमांक लिहायचा मित्रांनो, कुठेही क्वेश्चन लिहायला जायचं नाही. डोंट राईट द क्वेश्चन. एवढंच कशाला, त्याचा नंबर टाकायचा. समजा क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये नंबर 1 टाकला तर त्याचं ऑप्शन समजा ABCD पैकी बी उत्तर असेल तर ओनली यू हॅव टू राईट बी लिहून त्याचं ऑप्शन काय उत्तर आहे ते सुद्धा लिहायला जायचं नाही. जस्ट काय करायचं, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे म्हणून तो ऑब्जेक्टच लिहायचा आहे. हे असं का केलं त्यांनी सांगतो, आफ्टर 10th 10वी नंतर तुम्हाला सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सारखेच तुम्हाला सामोरं जायचं आहे. म्हणजेच कुठले, नीट एक्झाम आहे, JEE आहे, किंवा ऑल द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आर देअर अँड ऑल यू हॅव टू कंडक्ट जस्ट लाईक अ ऑब्जेक्टिव्ह. ओके, देर आर नो डिस्क्रिप्टिव्ह आर नो सब्जेक्टिव्ह. कुठल्याही प्रकारचं सब्जेक्टिव्ह लिहित नसतो. मग तिथे तुम्ही फक्त गोल करत असता. नीट मध्ये म्हणा किंवा तुम्ही आता सध्या सुद्धा NNMS, NDS, स्कॉलरशिप, सो मेनी एक्झाम्स वी वेअर अपियर. तुम्ही भरपूर एक्झामला अपियर झालेलं आहे, तिथं सुद्धा तुम्ही गोल करत होता. मग त्याची सवय आतापासूनच पडावी. 12वीला तुम्ही पेपरला सामोरे जाताना ऑप्शन्स गोल म्हणजे शॉर्ट मध्ये कसं लिहायचं सवय पडावी म्हणून त्यांनी 10वीला सुद्धा काय केलेलं आहे, तर तुम्हाला फक्त ऑप्शनचा क्रमांक लिहायचा आहे. तुम्ही उत्तर लिहायला जायचं नाही पूर्ण. आणि काही मुलं काय करतात, तो क्वेश्चन जो आहे तो पूर्णपणे लिहून तिथं फिल इन द ब्लँक्स मध्ये ठेवून टाकतात. ते केल्यामुळं काय होतं, जर समजा तुम्हाला 40 पैकी 40 मार्क पडणार होते, सगळा बरोबर होता, असं लिहिल्यामुळे इथे तुमचे 1-2 मार्क जाण्याची शक्यता आहे. सो
40 पैकी 40 कोणाला पडतात, त्यांचं लेखन परफेक्ट आहे त्यांनाच दिलं जातं. म्हणून तुम्ही चूज द करेक्ट ऑप्शन मध्ये काय करायचं आहे, फक्त ऑप्शनचा क्रमांक नोंदवायचा आहे. समजा तिथे ABCD असतील तर ए, उत्तर करेक्ट असेल तर ए, जर 1 2 3 4 असेल तर त्या 4 पैकी तुम्हाला 1 असेल तर 1 2 असेल तर एवढाच नंबर टाकायचा आहे. डोंट राईट द एक्झॅक्ट वर्ड, तो शब्द लिहायचा नाही. ओके, आता हे झालं. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये बी बघा, राईट द आन्सर. आता राईट द आन्सर मध्ये काय येत असतं, त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स अजिबात येत नाही, ऑलरेडी सांगतो, कारण की तो फर्स्ट क्वेश्चन ए मध्ये संपलेला आहे. इथे तुम्हाला काय असणार आहे, राईट द कंपाऊंड, राईट द मोलॅक्युल, ट्रू फॉल्स, कोरिलेशन अशा पद्धत, किंवा फाइंड ऑड वन आउट. ओके, एक फिगर देतील, किंवा राईट वन युजेस ऑफ इथेनॉल, राईट वन युजेस ऑफ इथॉनिक ऍसिड, राईट वन युजेस ऑफ इलेक्ट्रिक मोटर. ओके, सो अशा पद्धतीचे तुम्हाला 1 मार्काला प्रश्न येतील. एकच वाक्यात तिथं उत्तर लिहायचं आहे. त्यामुळं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नाही, लक्षात घ्या. हा पहिला प्रश्न मात्र मी फार वेळा पाहतो, मुलांचं काय होत असतं, अभ्यास केलेले असतात, त्यांना मार्क असतात 40 पैकी 37 वगैरे. मी जेव्हा चेक करतो तेव्हा त्यांचे 3 मार्क कुठे गेलेले असतात, तर ते पहिल्या प्रश्नात गेलेले असतात. पुढे सगळे बरोबर आहे, 30 पैकी 30. फक्त पहिल्या प्रश्नात मात्र त्यांना मार्क कमी होतात, कारण की पहिला प्रश्न सोपा वाटतो, पण त्यासाठी तुमचं रीडिंग व्यवस्थित पाहिजे. यू जस्ट गो थ्रू द टेक्स्ट बुक व्हेरी केअरफुली, देन यू हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन, अदरवाइज विल नॉट गेट 40 मार्क्स. सो बी केअरफुल अबाउट क्वेश्चन नंबर फर्स्ट. पहिला प्रश्न नीट करण्यासाठी तुम्हाला सगळं पुस्तक व्यवस्थित मी सारखं रिपीट करतोय. आफ्टर देन क्वेश्चन नंबर सेकंड ए बघा. क्वेश्चन नंबर सेकंड ए आणि क्वेश्चन नंबर सेकंड बी असे केलेलं आहे. पूर्वी असा होत नव्हता. हा कसा होता, क्वेश्चन नंबर 2 होता, राईट द आन्सर एनी 5 आउट ऑफ 6, 6 पैकी 5 सोडवा असं त्यावेळी सांगायचे. मग हे 3 वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर याच्यात थोडा पॅटर्न मध्ये बदल केला. काय केलं आणि का केलं हे सुद्धा सांगतो. क्वेश्चन नंबर सेकंड ए, राईट सायंटिफिक रिझन. आणि तुम्ही टेक्स्टबुक मध्ये जर चेक केला तर फक्त 15 ते 16 सायंटिफिक रिझन आहेत एक्सरसाइज मध्ये, त्यापैकीच डेफिनेटली येतात. तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे कुठले मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स, टॉपिक वाईज मी क्वेश्चन आहेत माझ्याकडे, तुम्हाला वजर दाखवतो. आणि तुम्हाला नंतर म्हणला सर मला PDF पाठवा, तर PDF सुद्धा मी पाठवून देईन. तर हे मोस्ट प्रोबॅबल आहे, पण हेच येतं असं नाही आहे. ज्यांना अवघड वाटतं, त्यांना भीती आहे, त्यांच्यासाठी आहे. ज्यांना सायन्स आवडतो, ज्यांना त्याच्यात करिअर करायचं आहे, त्यांनी मात्र सगळं संपूर्ण पुस्तक वाचा. रिड्यूस्ड सुद्धा जमलं तर वाचा, काहीही हरकत नाही. तर इथं पहा, 3 पैकी 2 सोडवायचे असतात, तर ह्याच्यामध्ये कसंच डिस्ट्रीब्युशन आहे. मिनिमम 1 ऑन फिजिक्स अँड 1 ऑन केमिस्ट्री. मुळातच सायन्स पार्ट फर्स्ट जो आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन. तर ते जे 3 प्रश्न असतात त्यामध्ये एक फिजिक्सवर मिनिमम 1 आणि 1 केमिस्ट्रीवर. याचा अर्थ काय, 2 जर फिजिक्सवर आले तर 1 केमिस्ट्रीवर येतो, आणि जर 2 केमिस्ट्रीवरचे आले तर 1 फिजिक्सवर येतो. असे 2 केमिस्ट्री 1 फिजिक्स, किंवा 2 फिजिक्स 1 केमिस्ट्री, अशा पद्धतीचे प्रश्न तिथे येऊ शकतात. सायंटिफिक रिझन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे तेवढेच करा. जे इझी वाटतात, जे सिम्पलेस्ट आहे ते सायंटिफिक रिझन केलं तरी आपला होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बी मध्ये काय आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ 5. 3 सोडवायचे आहेत. इथे आता आपण जरा फास्ट का जातोय, पुढे आपल्याला मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन पाहायचे, त्यासाठी आपण हे फक्त ओझरतं सांगतोय. आणि हे तुम्हाला ऑलरेडी तुमच्या शिक्षकांनी वर्षभरात सांगितलेलं असतं. मिनिमम 2 फिजिक्स 2 केमिस्ट्री म्हणजेच काय, इथे प्रश्न कसे असतात, तर इथं डेफिनेशन असतं, राईट द युजेस असतात, फ्लोचार्ट असू शकतं या क्वेश्चन नंबर सेकंड बी मध्ये, आणि अतिशय लिखाण कमी असतं. आपण ते पाहणारच आहे पुढं. तर याच्यावर 2 फिजिक्स कमीत कमी, 2 केमिस्ट्री, म्हणजे 2 फिजिक्सचे आले तर 3 केमिस्ट्रीवर येतात, किंवा 3 फिजिक्सवर आले तर 2 केमिस्ट्री, अशा पद्धतीचा असतो. आणि इथं ऑप्शन्स बघा 2 वाढवलेला आहे. इथं ऑप्शन तुम्ही बघा 3, 5 पैकी 3 आहे. पूर्वी काय असायचं, 4 पैकी 3, आता 1 वाढवला. का वाढवला 1 मिनिटात सांगतो मी. कारण की आमच्या सगळ्या विज्ञान शिक्षकांनी बोर्डाला तक्रार केली की तुम्ही मॅथ्स किंवा इतर विषय अतिशय सोपं केलात, रिड्यूस्ड केलात. म्हणजे कोविडच्या अगोदरच, रिड्यूस्ड म्हणत नाही, सिलेबस फार कमी केला, पण सायन्समध्ये एकही टॉपिक त्यांनी कमी केला नव्हता, काही कमीच नाही केला का, असं प्रश्न होता. एवढं सिलेबस वर्षभरात शिकवणं अवघड होतं असं आमचं म्हणणं होतं. त्यावेळी त्यांचं एक उत्तर असं आलं, सायन्स इज द बॉस. सायन्स हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. सायन्स आम्ही जर रिड्यूस केलं, सिलेबस कमी केलं, तर मुलं विकलांग होतील. विकलांग याचा अर्थ त्यांना नॉलेजच मिळणार नाही. जर आपलं सिलेबस कमी केलं तर मला मार्क भलेही चांगले मिळतील 10वीला, 99%, 100% सुद्धा मिळतील, पण
प्रत्यक्ष तुम्हाला नॉलेज मिळेल का? जेव्हा आपण सिलेबस ड्रॉप करतो, जे महत्वाचं आहे, जे 11वी साठी 12वी साठी महत्वाचं आहे, ते जर ड्रॉप केलं तर तुमचा अभ्यास, तुम्हाला तेवढं नॉलेज मिळणार नाही. आणि तुम्ही जेव्हा 11वी-12वीला जाता तेव्हाच म्हणता, अरे बापरे, 10वीचं सिलेबस काहीच नव्हतं, आम्हाला नॉलेज मिळालंच नाही. म्हणून त्यांनी काय केलं, तुम्हाला सिलेबस कमी करणार नाही, कारण की विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. फक्त एक काय करतो आम्ही, त्याच्यातले ऑप्शन्स वाढवतो, म्हणजे जे काठिण्य पातळी आहे, जे अवघड वाढतं, एक ऑप्शन वाढवल्यामुळे एक चान्स वाढला आपला. म्हणून सिलेबस न कमी करता फक्त त्याने ऑप्शन वाढवले. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, विज्ञान हे किती महत्वाचं आहे सगळ्या विषयामध्ये. म्हणून तुम्हाला जर पुढे फ्युचरमध्ये चांगले करिअर करायचं असेल तर विज्ञानला तुम्हाला डावलता येणार नाही, आणि विज्ञानाच्या संदर्भात जे टॉपिक्स आहेत ते व्यवस्थितच करणं गरजेचं आहे. तर हे ऑप्शन्स का वाढवले हे सांगितलं. क्वेश्चन नंबर 3 सुद्धा तेच आहे. पहा, आउट ऑफ 6 5 सोडा असं म्हणायचं आहे, पण आता आउट ऑफ 8 5 आहेत, म्हणजे तुम्हाला 3 ऑप्शन जास्त आहेत. त्यामुळे भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण की समजा तुम्हाला 2 अवघड वाटत असतील त्याच्यात, तर 6 राहिले, 5 सहज तुम्ही लिहू शकता. आणि एक खात्रीने सांगतो, याच्यात कुठल्याही प्रकारचे मोठे प्रश्न येणार नाहीत, छोटे छोटे प्रश्न येतील. समजा तुम्हाला कार्बन कंपाऊंड्सवरचा प्रश्न असेल तर कसा असेल, राईट द IUPAC नेम ऑफ फॉलोइंग द 3 कार्बन कंपाऊंड्स. 3 देतील, CH3CHO, सीड CH3CH2CH3, असे छोटे छोटे त्याचे तुम्हाला IUPAC नेम, एकाला 1 मार्क. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन, राईट और एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म असं प्रश्न येणार नाही. त्यामुळे जास्त मोठे प्रश्न सुद्धा करण्याची गरज नाही. आता हे झाला क्वेश्चन नंबर 3. त्यामध्ये 8 आउट ऑफ 8 यू हॅव टू सॉल्व एनी 5. त्यामध्ये परत सेम क्वेश्चन नंबर 2 प्रमाणेच आहे. फ्लोचार्ट असू शकतो, रे डायग्राम असू शकतात. आपल्याकडं लेन्सेस माहिती आहे तुम्हाला, लेन्सेसवर रे डायग्राम आहेत. ड्रॉ वन सुटेबल रे डायग्राम, त्याचं कंडिशन देतील. इफ ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, मग ते इमेज कुठे पडेल ह्याच्या संदर्भात असू शकतं. किंवा 3 रूल्स टू ड्रॉ द रे डायग्राम. 3 रूल्स आहेत. हा हमखास येणारा प्रश्न आहे. 3 रूल्स, पेन इन्सिडेंट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, रिफ्रॅक्टेड रे पासिंग थ्रू फोकस, अशा पद्धतीचे ते 3 रूल्स आहेत. ते 3 रूल्स डेफिनेटली येऊ शकतात. तर तसे प्रश्न सहज तुम्हाला सोडवू शकतो. आणि क्वेश्चन नंबर 4च्या बाबतीत जर विचार केला तर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 1 आउट ऑफ 2. एक फिजिक्सवर असतं आणि एक डेफिनेटली केमिस्ट्रीवर असतो, आणि 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. याच्यावर काय येऊ शकतात प्रश्न, तर आता तुम्हाला सांगितलं मी, इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस ऑफ ॲल्युमिना. आता इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेनेशन येणार नाही. तिथे प्रश्न कसा असेल, नेम द ओर ऑफ अल्युमिनियम. अल्युमिनियमचं ओर काय, उत्तर तुमचं बॉक्साईट असणार आहे. नंबर 2, राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ बॉक्साईट, Al2O3XH2 असणार आहे. अशा पद्धतीचे छोटे प्रश्न. विच कॅटालिस्ट आर ॲडेड, व्हॉट आर द युजेस ऑफ कॅटालिस्ट, व्हाय कार्बन रॉड्स आर रिप्लेस्ड प्लेस टू प्लेस, एनोड रिॲक्शन, कॅथोड रिॲक्शन, असे एकच मार्काला 5 प्रश्न असणार आहे. एकही मोठा प्रश्न येणार नाही. ओके, अशा रीतीने हा पेपर पॅटर्न आहे. मला वाटतं तुम्हाला काय शंका असेल तर विचारू शकता या बाबतीमध्ये. मला वाटतं नीट समजलेलं आहे. म्हणून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला अभ्यास कसं करायचा आहे, कशा पद्धतीने रीड करायचं आहे. न्यूमेरिकलच्या बाबतीमध्ये जर बोला गेलो तर मी तुम्हाला इतिहास सांगतो आत्तापर्यंत म्हणजे कोविडच्या अगोदर सुद्धा ज्यावेळी टफ असा पेपर काढायचे, टफ, त्यावेळी सुद्धा त्यांनी जास्त करून लेन्सेसवर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याच्या व्यतिरिक्त कुठल्याच प्रश्नावर न्यूमेरिकल्स टाकले नाही जास्त करून. तुम्हाला अडचण कुठे, तर हीट या टॉपिकचं आहे. हीटमध्ये मोठमोठे एक्झाम्पल आहेत असं तुम्हाला वाटतं. त्यामधले हीटमध्ये फक्त 1 आणि 2 एक्सरसाइजमध्ये पहिला जो आहे तो एक न्यूमेरिकल्स करायचा, आणि सॉलिड आहे बघा, सॉलिड एक तुम्हाला सांगतो मी वाटल्यास, त्याच्यातलं एक न्यूमेरिकल्स करायचं. आता त्याच्यामध्ये 1 मिनिट, 5व्या टॉपिकमध्ये न्यूमेरिकल्स मध्ये एक पेज नंबर 69 वर आहे. पहा, हाऊ मच द हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर, तो एक महत्वाचा आहे. आणि एक्सरसाइज मध्ये पहिला जो आहे, फक्त पहिला कुठला, इक्वल हीट इज गिव्हन टू 2 ऑब्जेक्ट, असे 2च न्यूमेरिकल्स तुम्ही तिथले करा परफेक्टली. त्यापैकी एक डेफिनेटली आलं तर येऊ शकतं. कारण की आतापर्यंत एकदा ही हीट वरचे मोठमोठे जे आहेत आलेच नाहीत. या वर्षी तर निश्चितच टाकणार नाहीत. त्यांनी का टाकणार आहेत तुमच्या लक्षात आलेलं आहे, कारण की कोविडमुळं जेवढं सोपं प्रश्नपत्रिका तयार करता येतं तेवढं करणार आहेत. ते सोपं आहेत म्हणून तुम्ही लूज पडू नका, हे पण सांगू इच्छितो मी तुम्हाला. हे का सांगतो, तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढावं आणि तुम्ही जे शक्य आहे, जे सोपं आहे ते व्यवस्थित करावं, हा माझा उद्देश आहे. आणि काही लोक फार ब्रिलियंट असतात म्हणजे विद्यार्थ्यामध्ये,
ज्यांना सगळं जमतं त्यांनी निश्चितच करा, मी अजून परत सांगतो, त्यांनी परफेक्टच करा. तर हे दोन आहे. रिफ्रॅक्शन मध्ये तुम्हाला आता सांगितलं मी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत दोन, पेज नंबर 79 वर, आणि त्याचबरोबर कुठलं तर एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए आणि बी. तर हे प्रोबॅबल नाहीत जास्त, पण त्यातलं जास्त येणारे कुठलं तर हीट वरचं ते 2 आणि या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरचे 2, एवढेच न्यूमेरिकल जास्त येण्याची शक्यता आहे. ते 4 केला तर डेफिनेटली एक आलं तर येऊ शकतं, याच्यामध्ये बाकीचं काय जास्त करायची गरज नाही. आणि ग्रॅव्हिटेशन मधलं तर एक सुद्धा डेफिनेटली येणार नाही, कारण की एवढं टफ यावर्षी असणार नाही. पण तुम्हाला पॉसिबल आहे तर करा, नाहीतर सर नाही म्हणाले म्हणून आम्ही केलोच नाही असं होऊ नये. आता टॉपिक वाईज मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन हा महत्वाचा घटक मी तुमच्या समोर घेतो. तुम्ही याचे स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता, नसेल तर पीडीएफ पाठवा म्हटलं तर मी नागरिक सरांकडे पाठवून देईल. तर पहा, प्रत्येक टॉपिक वाईज काय येऊ शकतं किंवा कशा पद्धतीचे प्रश्न ते अरेंज करू शकतात. आता मला वाटलं म्हणून मी असं बनवलंय, तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त क्रिएटिव्हिटी असते, त्या क्रिएटिव्हिटीचा वापर करा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न बनवता येतील का असं तुम्ही थिंक करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. ग्रॅव्हिटेशन फर्स्ट टॉपिक बघा, टॉपिक वाईज मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये जास्त प्रोबॅबल बघा केपलर्स 3 लॉज. डेफिनेटली जर 3 मार्काला असेल तर ते हे येणारच. बघा तुम्ही केपलर्स 3 लॉज तुम्ही फक्त लिहायचे, किंवा मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी याच्यावर एक क्वेश्चन आलेला आहे बघा, त्यामध्ये तुम्हाला तो ऑर्बिट वगैरे दाखवलं होतं, तो ऑर्बिटचा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. आणि मला अजून एक आठवलं आता, तुम्ही एक चांगली काम करायचं इथं, यू हॅव टू सॉल्व्ह ऑल द प्रिव्हियस क्वेश्चन पेपर. मागील 3 ते 4 वर्षामध्ये जे सायन्सचे पेपर झालेले आहेत, ऑक्टोबरचे असू दे किंवा मार्चचे असू दे, सगळे पेपर कलेक्ट करा, त्यातले प्रश्न सोडवा. कदाचित ते काय करतील, याच्यातूनच एक एक प्रश्न उचलून नवीन क्वेश्चन पेपर तयार केलेला असेल सोपा. कारण की त्यांना माहित असतं विद्यार्थी काय करतात, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर फार सोडवतात. बघा बोर्डाचा उद्देश काय सांगतो स्पष्ट, तुम्हाला चांगले मार्क मिळावं, तुम्हाला चांगलं लिहिता यावं, हा उद्देश आहे. त्यासाठी त्या पद्धतीनेच ते प्रयत्न करणार. त्यामुळे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, यू हॅव टू गो टू प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अँड सॉल्व द ऑल क्वेश्चन पेपर. तुमचं जवळपास 60% काम तिथं होऊन जातं. तर इथं केपलर्स 3 लॉ बघा, फॉर्म्युला ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर, किंवा f इज इक्वल टू g m1 m2 अपॉन d स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. त्याची युनिट काय असतो, ओके, हे असा प्रश्न असू शकतो. डेफिनेशन ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲसरलेशन, हे सोपं आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲसरलेशनचं डेफिनेशन तुम्हाला सांगता येऊ शकतं. खाली एक चार्ट दिलेला आहे पहा, तो चार्ट फार महत्वाचा आहे. आता हा चार्ट जसाच येतो असं म्हणायचं नाहीये, पण अशा पद्धतीचा प्रश्न असेल. काय तिथं पहा, चार्टमध्ये प्लेसेस दिलेले आहेत. सरफेस ऑफ द अर्थ हाईट किती असतं, 0 किलोमीटर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झी किती असते, म्हणजे त्या 3 पैकी एक डॅश देतील. असे प्रत्येक ठिकाणी एक एक डॅश तुम्हाला देतील. 3 मार्काला 3 डॅश, 5 मार्काला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. माउंट एव्हरेस्ट 8.8 किलोमीटर आहे, त्याची व्हॅल्यू थोडी कमी म्हणजे किती, परत अगेन सेम 9.8. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅनमेड बलून किती आहे, 36.6. तुम्हाला इथं फक्त तेवढंच पुटअप करायचं असतं. आणि हे करताना तुम्हाला परत ब्रॅकेट वगैरे काढूनच लिहायचं असतं, नाहीतर फक्त तुम्ही तेवढंच आन्सरमध्ये लिहायचं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, फ्री फॉल. त्याचं डेफिनेशन ट्रू फ्री फॉल. हा दोन तुम्हाला माहिती आहेत, फ्री फॉल आणि ट्रू फ्री फॉल. फ्री फॉल कधी शक्य आहे, ट्रू फ्री फॉल कुठे शक्य आहे सांगता येईल का कोणाला, वेअर द ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल. येस, व्हेरी गुड. व्हॅक्यूम मध्ये येऊ शकतं, अगदी बरोबर आहे. असे प्रश्न छोटे छोटे तुम्हाला येऊ शकतात. तर फ्री फॉलचं डेफिनेशन, ट्रू फ्री फॉलचं डेफिनेशन, ऍक्च्युअली त्यांना एक एक्झाम्पल देता येऊ शकतं, पण ते देणार नाही. मी तरी सांगतो तुम्हाला, एक्सप्लेन ट्रू फ्री फॉल विथ द हेल्प ऑफ अन एक्झाम्पल. ट्रू फ्री फॉल एक सुटेबल एक्झाम्पलने एक्सप्लेन करा, असं येणार नाहीये, पण क्रिएटिव्ह आहे. असा प्रश्न कदाचित आलं तर काय लिहिणार तुम्ही, साधं सरळ उदाहरण देऊ, उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा असं म्हटलं समजा, तर काय लिहू शकाल किंवा काय सांगाल तुम्ही. व्हेरी सिंपल. टेक 1 बॉल, टेक 2 बॉल विच हॅव्हिंग डिफरंट मासेस. 2 बॉल घ्या, त्या दोघांचे मासेस डिफरंट असतात. अँड रिलीज इन द वेअर व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मधून सोडून द्या, काय होईल, बोथ आर रीचेस द ग्राउंड लेवल ऍट सेम पॉइंट इव्हन दो दे हॅव अ डिफरंट मासेस. त्यांचे मासेस जरी डिफरंट असतील तर ते जमिनीवर मात्र एकदाच आले, कारण की मास डझंट डिपेंड्स इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये मास डिपेंड करत नाही.
ओके, हे तुम्हाला एक्झाम्पल देता येऊ शकतं. किंवा अजून एक, तुम्ही आत्ताच आपण तुम्हाला सांगितलं युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो, इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, व्हॉट इज द फोर्स? एकाच मास डबल केलं तर फोर्स काय होऊ शकतं सांगा बघू. हे पुस्तकात आहे ऑलरेडी. F इक्वल टू असं आहे बघा, M1 M2 पण d² आहे का नाही, बरोबर. तर मास आपण डबल केलं, फोर्स मध्ये काय फरक होईल? फोर्स डबल होईल का हाफ होईल का 4 टाइम्स? येस यार, अगदी बरोबर आहे. कारण की F फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस आहे. सो इफ मास इज डबल, फोर्स डबल. समजा माझा प्रश्न असा आहे, पुस्तकातला प्रश्न विचारलं होतं, मी असा विचारतो, इफ मास ऑफ बोथ बिकम्स ट्वाइस, दोघांचे मास आपण डबल केले M1 आणि M2 चे, तर काय होतं आता? त्याचा 2 आणि त्याचा 2, नाही फोर्स 4 टाइम्स होणार आहे. फोर्स विल बी 4 टाइम्स. का तर मास M1 चं 2 आणि M2 चं 2, 2 × 2 4 टाइम्स होईल. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीचे प्रश्न कदाचित थोडा बदल करून विचारले तर सांगता येतं. इफ डिस्टन्स इज डबल, त्यांच्यातलं डिस्टन्स डबल केलं तर, हा बोला, हा 3 पटीने वाढवले तर त्याच्या स्क्वेअर मध्ये फोर्स कमी होतो. 3 चा स्क्वेअर किती बघा, 9. द फोर्स विल बी रिड्यूस्ड अप टू 1/9. 9 टाइम्स त्याचा काय होतो, फोर्स कमी होतो. 9 टाइम्स. लक्षात आलं का? फोर्स विल बी रिड्यूस्ड बाय 9 टाइम्स. कारण की त्याचं 3 पट जर डिस्टन्स, 3 चा वर्ग नाही, म्हणून ऍक्च्युली त्यामुळेच बघा तो डी आहे ना, डिस्टन्स तो स्क्वेअर मध्ये आहे, म्हणून तरी आपण जवळजवळ बसून सुद्धा एकमेकांना खेचले जात नाही. का खेचत नाही? त्या लॉ काय सांगतो, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अनदर ऑब्जेक्ट विथ फोर्स, बट इन ऍक्च्युअल वी आर नॉट गेट अट्रॅक्टेड. का? दीज फोर्सेस आर सो निग्लिजिबल. आणि दुसरं असं आहे, हे जे फोर्स मिळतं आपल्याला ते न्यूटन मध्ये मिळतं, ते आणि किती अतिशय निग्लिजिबल आहे. असं सांगितलं जातं, एक कॉइन जर तुम्हाला लिफ्ट करायचे, जस्ट लिफ्ट वन कॉइन, तर ते कॉइन लिफ्ट करण्यासाठी 1 न्यूटन फोर्स पाहिजे तुम्हाला, 1 न्यूटन. आणि इथे तर 0.000 समथिंग एवढा स्मॉल फोर्स तयार होतो. त्यामुळे आपण एकमेकांना खेचले जात नाही. पण ऍपल का खेचला जातो अर्थकडे? बिकॉज त्यापैकी एकाचा मास प्रचंड आहे, म्हणून तो इझिली खेचला जातो. तर हे प्रश्न मला वाटतं क्लिअर झाले असतील. आपण त्यानंतर पुढे जातोय. आता इथं बघा अजून, हा इथे 2 प्रश्न आहेत अजून त्याच टॉपिकवर. एस्केप व्हेलॉसिटीवर प्रश्न येऊ शकतो. आता इथं फिल इन द ब्लँक्सच्या अगोदर एक मी तुम्हाला क्रिएटिव्ह प्रश्न तयार करतो. आता बघा, प्रश्न समजा असा असू शकेल 2 मार्काला. सपोज तुमच्यापैकी कुणीतरी, यू आर हँडलिंग वन बॉल. ओके, एक बॉल तुम्ही हँडल करताय. एव्हरी टाइम यू इन्क्रीजिंग इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, दरवेळी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी तुम्ही वाढवत आहे. तुम्ही बघा की क्रिकेट खेळताना चेंडू असं काय करता, उभारल्या ठिकाणीच हळूच वर उडवता, पुढच्या वेळी जास्त वर उडवता, अजून उडवता, असे फार फार कंटिन्यूस करता. अशी एक वेळ येते अचानक तुम्ही वर उडवला तर तिकडच गेलं. इमॅजिन करा, इट इज नॉट पॉसिबल इन अवर केस. ओके, आपण हळू वर उडवत उडवत नेलो, जंप केलं, अँड इट इज नॉट कम बॅक टू द अर्थ, ते परत आलंच नाही. मग मला सांगा, ज्यावेळी तुम्ही शेवटच्या ते इनिशियल स्टेजला उडवलात, त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी किती असली पाहिजे? मग ते परत आलंच नाही. किती होती? त्यामुळे ते आलं नाही. त्याचं एस्केप व्हेलॉसिटी किती होती? इनिशियल व्हेलॉसिटी. हे तुम्हाला चार्ट मध्ये दाखवले पहा. तुम्हाला इथं डायरेक्ट लिहिता येतं. मग त्यांनी जर असं फिरून विचारले थिंकिंग लेवलचे, व्हॉट इज द एस्केप व्हेलॉसिटी ऑन द अर्थ? किलोमीटर पर सेकंद हे त्याचं युनिट आहे. किती आहे? एनीबडी नो? माहित नसेल तर मी सांगेन, काय हरकत नाही. ओके, तर मी सांगतोय 11.2 किलोमीटर पर सेकंड एस्केप व्हेलॉसिटी. असं चार्ट येऊ शकतो. एस्केप व्हेलॉसिटी किलोमीटर किती तुम्ही फक्त लिहायचं 11.2 किलोमीटर पर सेकंड. ऑन मून किती आहे तर 2.37 किलोमीटर पर सेकंड. याचा अर्थ काय माहिती आहे का? समजा आपण कुठले सॅटेलाइट वगैरे सोडतो बघा, ते परत खाली येत नाहीत पृथ्वीच्या कक्षेत. का येत नाहीत? कारण की त्यांचं इनिशियल व्हेलॉसिटीच किती असतं? 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदाला ते किती जातं? 11 किलोमीटर जातं. म्हणजे समजा मी अक्कलकोट मधून असं तुमच्याकडे होरिझॉन्टल सोडलं तर तुमच्या इथं 44 किलोमीटर अंतर, 4 सेकंदात तो सॅटेलाइट येईल तुमच्याकडे. ओनली हाऊ मच सेकंड? 4 सेकंड. ह्याला एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो. हे मूनवर कमी आहे तर ते 2.37 किलोमीटर पर सेकंड. तर अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. हा खालचा जो प्रश्न आहे तो एक्सरसाइज मधला आहे, तुम्ही ते बघा. मॅच द पेअर्स मधला हा प्रश्न आहे, पण तो मॅच द पेअर्स मध्येच देतील असं काही नाहीये.
तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये किंवा 3 मध्ये सुद्धा येऊ शकतो. तर तुमच्या लक्षात आला असेल टॉपिक नंबर फर्स्ट काय मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन आहेत. काय क्लिअर झालं का सगळ्यांना? म्हणजे आपण पुढे जाता येईल आपल्याला. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर टॉपिक नंबर सेकंड, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता ह्याच्यात डोबे रायनर्स हा महत्वाचा घटक आहे. ह्याच्यावर प्रश्न कसं मी काढले पहा. तुम्हाला प्रश्न ट्राईड म्हणून आला तर ट्राईड थोडक्यात लिहिता येतं. व्हॉट इज अ ट्राईड? ट्राईड आणि डोबे रायनर्स ट्राईड दोघांमध्ये फरक आहे. ट्राईडला काय म्हणतो आपण? एनीबडी नो व्हॉट इज अ ट्राईड? ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. 3 ज्या एलिमेंट आहेत त्या सगळ्यांचे केमिकल प्रॉपर्टी सेम असते, त्यांना ट्राईड म्हणतो. आणि डोबेनायरल ट्राईड म्हणजे काय? डोबेनायरल मध्ये काय असतं? द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू ॲटॉमिक मासेस ऑफ रिमेनिंग 2 एलिमेंट. असं आहे तुम्हाला चार्ट. आणि त्यामध्ये एक लक्षात घ्या, तो चार्ट आहे बघा. मी एकच काय घेतलो, खालचे दोन्ही ड्रॉप आहेत त्यातले एक्झाम्पल. हा फक्त एकच आहे. हा एकच आहे म्हणजे डेफिनेटली येऊ शकतो. मग ते कसं देतात? तुम्हाला अवघड देणार नाही. तुम्ही फक्त पुस्तक वाचला असेल तर पहा. याला NaK, इथं लिथियम एक डॅश दिलेला आहे, मी दुसऱ्या डॅश दिलेला आहे. तुम्हाला डोकं चालवायचं आहे फक्त इथं. मला सांगा भाऊ, लिथियम त्या फर्स्ट फिल इन द ब्लँक्स मध्ये काय लिहायला पाहिजे? व्हॉट इज द आन्सर? व्हेरी गुड. आणि हा यस. आणि इथे या डॅश मध्ये काय तर सेकंड वन. व्हेरी गुड. आता तुम्हाला मला काय सांगायचं इथं माहितीये काय? एक्झाम्पल वरून तुम्हाला एव्हरीथिंग तिथंच दिलेलं आहे. फक्त ज्यांनी प्रामाणिकपणे वाचलेल्या वर्षभर रीड केलेलं आहे त्याला कळतंय की काय काय लिहायचं तिथं. हे दोन्हीही आन्सर ह्याच क्वेश्चन मध्ये आहेत बघा. सोडियम 6.9 प्लस 39.1. 6.9 जे आहे ते कोणाचं ॲटॉमिक मास आहे? तर लिथियमचा, म्हणून तो तिथे घ्यायचा आहे. इथे Naचे इथं 23.0 ऑलरेडी दिलेलं ऍक्च्युअल मास, आणि तो इथं डॅश आहे म्हणजे तो तिथं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथं कसं उत्तर देता येतं हे कोणाला शक्य आहे? जो वाचलेलं त्यालाच येणार आहे. ज्यांनी वाचलंच नाही, वर्षभर काहीच केला नाही, डायरेक्ट त्याला काहीच कळणार नाही. असं का? इथं का? कुठून? काहीच लक्षात येणार नाही. सो यू हॅव टू रीड केअरफुली द टेक्स्ट बुक. असे प्रश्न येतात खाली बघा. आता तुम्हाला मेरिट्स मध्ये मेरिट्स म्हणून येणार नाही शक्यतो. आलं तर तुम्ही 2 लिहिला तर 2 पॉईंट, 3 असेल तर 3. त्याच्याऐवजी 3 मार्काला कसा येऊ शकतो? प्रेडिक्टेड एलिमेंट, डिस्कवर्ड एलिमेंट. इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम आणि इक्का सिलिकॉन. BAS बास. आपण याचं उत्तर SGG असं लक्षात ठेवायचं. S म्हणजे सिलिकॉन, गॅलियम, आणि तिसरा कोण आहे तर जर्मेनियम. हे इथं आपण लिहू शकतो डॅश मध्ये. बरोबर सांगता येईल का? इक्का बोरॉनचं डिस्कवर्ड एलिमेंट कुठलं आहे? फर्स्ट वन स्कॅन्डियम, म्हणून यस म्हणलं. इक्का अल्युमिनियमचं काय आहे? गॅलियम. आणि तिसरं कुठलं आहे? सिलिकॉनचं. हे असंच येतं असं. व्हेरी गुड. ओके. अजून त्यांनी काय करू व्हेरी गुड, बेस्ट. अजून काय करू शकतात ते? अजून एक चार्ट वाढवतील, त्यांचे तुम्हाला ॲटॉमिक नंबर्स किंवा ॲटॉमिक मास नंबर आहेत बघा ते विचारतील. पहिल्याचं किती आहे तर 44 आहे, दुसरं 68 आहे, आणि 72 तो ऍड होईल. अशा पद्धतीने मी कसं काढलंय तसेच प्रश्न येतात असं म्हणायचं नाही मला. अशा पद्धतीचे येतात, त्याच्यात थोडाफार बदल होऊ शकतो. तर हे झाल्यानंतर आपण पुढे जातोय. गिव्ह फॉर एक्झाम्पल ऑफ इनर्ट गॅसेस. कोण सांगेल का? इनर्ट गॅसेसचे एक्झाम्पल. असे प्रश्न येऊ शकतात, सहज सोपे. येस, व्हेरी गुड. हेलियम, ऑर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन हे असे येऊ शकतात एक्झाम्पल. किंवा पुढचा प्रश्न आहे क्लासिफाय, आवाज बंद, क्लासिफाय मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड. आपल्याला ते लिहिता येतं. आपल्याला क्लासिफिकेशन करायला सांगतात. ऑक्सिजन, अल्युमिनियम, कॉपर, सिलिकॉन सहज तुम्हाला येऊ शकतं. मेटलॉइड म्हणजे काय ते तुम्हाला लिहू शकता. त्यानंतर मेरिट्स ऑफ मेंडलीज पिरियॉडिक टेबल आणि मेरिट्स ऑफ मेंडलीज पिरियॉडिक टेबल. तर हे आले तर कुठले 2 लिहा म्हणतात किंवा 3 लिहिलं तरी चालतं. त्यानंतर खाली एक बॉक्स आहे पहा. यस, तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू ब्लॉक्स स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आपण ह्याच्यावर थोडं चर्चा करूया. टोटल हाऊ मेनी ब्लॉक्स आर देअर? किती ब्लॉक्स आहेत टोटल? 4 ब्लॉक्स, राईट. यस, आउट ऑफ 4. आता तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो? हे चार्ट वाईज आलं तर सहज सांगू. एस ब्लॉक सांगा बघू, ग्रुप्स कुठले बिलॉंग्स करतात? विच ग्रुप्स बिलॉंग्स टू एस ब्लॉक? व्हेरी गुड. आता 2. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे 1 and 2 ऑल आर मेटल्स एक्सेप्ट हायड्रोजन. फर्स्ट ग्रुप इज अल्कली ग्रुप ऑफ मेटल, सेकंड इज अल्कलाइन अर्थ मेटल. ग्रुप फर्स्ट विच हॅव्हिंग व्हॅलन्सी 1 each एलिमेंट, सेकंड ग्रुप व्हॅलन्सी 2. हे आपण एवढं सफिशियंट आहे. आणि दीज आर नॉर्मल एलिमेंट्स, आणि ते नॉर्मल एलिमेंट्स आहे. हे का सांगितलं? त्याच्या बाबतीत एवढं तुम्हाला माहित असेल, मग ह्याच्यावर तुम्ही कसाही प्रश्न तयार करू दे तुम्हाला लिहिता येतं. दुसरं, आता मी बघा इकडे ग्रुप्स काय केले, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज आहे. सांगा बघू ब्लॉक्स कुठले येतील त्याचे?
एफ ब्लॉक, व्हेरी गुड. एफ ब्लॉक, एफ ब्लॉकला काय म्हणतात, कुठले इलेमेंट्स आहेत ते? हा, मराठीत नकोय शब्द, कुठलं? इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणलं जातं त्याला. व्हेरी गुड, इनर ट्रान्झिशन एलिमेंट. सो देर आर 3 एलिमेंट्स, नॉर्मल एलिमेंट्स, ट्रान्झिशन एलिमेंट अँड इनर थोडा खोकला आहे, सॉरी. नॉर्मल एलिमेंट्स, ट्रान्झिशन एलिमेंट आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. आता मला सांगा, हे जे 3 प्रकार मी सांगितलो, नॉर्मल एलिमेंटचे काय वैशिष्ट्य आहे त्याच्या ऑर्बिटच्या बाबतीत? एनीबडी नो व्हॉट अबाउट देअर ऑर्बिट? माहित आहे का? तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, ऑर्बिट किती इनकम्प्लीट असतात असं विचारलं जातो. ऑर्बिट किती इनकम्प्लीट असतात? तर नॉर्मलचं, ट्रान्झिशनचं आणि इनर ट्रान्झिशनचं. ऑर्बिट म्हणजे शेवटची कक्षा. तर सोडियम घेतलं 2811, 1 म्हणजे लास्ट ऑर्बिट इनकम्प्लीट आहे. तसं तुम्हाला नॉर्मलचे किती ऑर्बिट इनकम्प्लीट आहे, ट्रान्झिशनचे किती ऑर्बिट इनकम्प्लीट आहेत आणि इनर ट्रान्झिशनचे किती ऑर्बिट इनकम्प्लीट आहेत आकडे टाकायचे पेपरला. म्हणजे याच्याऐवजी नॉर्मल 1 ऑर्बिट इनकम्प्लीट, ट्रान्झिशन एलिमेंट 2 ऑर्बिट इनकम्प्लीट आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट 3 ऑर्बिट्स आर इनकम्प्लीट. संपलं. मग इकडे तुम्हाला समजा असा प्रश्न असू शकेल, एलिमेंट्स टाईप अँड इनकम्प्लीट ऑर्बिट, फक्त तुम्हाला आकडा 1 2 3 संपलं. मग त्यासाठी तुम्हाला त्याचं माहीत असणं गरजेचं आहे. आणि व्हॅलन्सी, व्हॅलन्सी आपल्याकडे आहे. कोणाला सांगता येईल का व्हॅलन्सीचे डेफिनेशन? एनीबडी नो? The combining capacity of an element is called valence. नाही नाही नाही, त्याला काय म्हणायचं माहिती आहे का? त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. दोघातला फरक लक्षात घ्या. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अन आउटरमोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. व्हॅलन्सी म्हणजे काय? द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट विथ अनदर एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलन्स. हा दोघातला फरक आहे. मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल, सोडियम, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ? व्हेरी गुड. मग मला सांगा त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, येस, 1. हा, व्हेरी गुड. व्हॅलन्सी किती आहे? व्हॉट इज द व्हॅलन्सी? व्हेरी गुड. नो नो 7 नाही, 1. हा, आता एक लक्षात घ्या, मेटल्स जर असतील, मेटल्स लक्षात घ्या, मेटल्स इन केस ऑफ मेटल, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलन्सी बोथ आर सेम. अँड इन केस ऑफ, आता दुसरं एक्झाम्पल तुम्हाला विचारतो मी, नायट्रोजन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोण सांगेल? नायट्रोजन 2 5. ओके. हा, मग मला सांगा, हा तुम्हाला प्रश्न असा आला समजा याच्यावर, काय तो माहिती आहे का? द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नायट्रोजन इज 2 5 असा प्रश्न असतो. त्याच्या खाली ए, राईट इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, राईट इट्स व्हॅलन्सी. काय उत्तर लिहिणार आता? व्हेरी नाईस. नाव सांग तुझं काय जरा प्लीज. व्हेरी गुड, अगदी छान सांगितलं. बघा, हा दोघातला फरक तुम्ही लक्षात घ्या. जर ते इलेमेंट मेटल असतील तर व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम असतो. पण जर ते नॉन मेटल असतील तर त्यांचं व्हॅलन्स म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारी संख्या आणि व्हॅलन्सी मात्र काय करायचं असतं? दॅट नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 8. ते 8 मधून सबस्ट्रॅक्ट करायचा. मग तुम्हाला 3 आणि 5 हे दोन्ही उत्तर मिळालेलं तर व्हॅलन्सी संदर्भात आहे. बघा, व्हॅलन्सीचं अजून एक सांगत होतो मी. बाबा तुम्हाला सांगतो मी, NaCl कसं रीड करतो आपण? सोडियम क्लोराईड, MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड, AlCl3 अल्युमिनियम क्लोराईड. तुम्ही जर थिंक केला तर पहा, एका ठिकाणी NaCl आहे, दुसऱ्या ठिकाणी MgCl2 आहे, तिसऱ्या ठिकाणी AlCl3 आहे. आपण असं म्हणतोय का सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम डायक्लोराईड, अल्युमिनियम ट्रायक्लोराईड? अजिबात म्हणत नाही. का? कंबायनिंग कॅपॅसिटी. तोच क्लोरीन, बघा क्लोरीन 3 ठिकाणी आहे, Al सोबत पण आहे, मॅग्नेशियम सोबत पण आहे आणि Na सोबत पण आहे. बट तोच क्लोरीन अल्युमिनियम बरोबर मात्र 3 देतो, त्याची कंबायनिंग कॅपॅसिटी जास्त आहे. मॅग्नेशियमला 2 क्लोरीन देतोय आणि सोडियमला मात्र 1च देतो. प्रत्येकाची काय आहे? कंबायनिंग कॅपॅसिटी डिफरंट आहे. सो व्हॅलन्सी मीन्स कंबायनिंग कॅपॅसिटी. ओके, हे लक्षात आलंच आहे. आपलंच बघा की मित्र असतात, 3 मित्र असतात, त्यामध्ये सगळेच मित्र खास नसतात. एक फार क्लोज असतो, एक थोडा दूरचा असतो, थोडा अजून दूरचा असतो. आपण काहीतरी मागवलं, चॉकलेट वगैरे आपले असतील तर खास मित्राला 3 देतो
अजून जर दूर असेल तर 2च देतो आणि फार दूर असेल तर 1च देतो. म्हणजे आपलं सुद्धा कंबायनिंग कॅपॅसिटी तिघांचं वेगवेगळे असते. हे उदाहरण देण्यासारखं नाही पेपरला, मग तुम्हाला कन्सिडरेशन व्हा म्हणून मी सांगितलेलं. तर हे बॅलन्सच्या बाबतीत असं होतं. आता ह्याच्यामध्ये या टॉपिकमध्ये हा प्रश्न बघा एक्सरसाइज मधला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा, फार वेळा आलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा, एन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. याचे ॲटॉमिक नंबर सांगा. व्हॉट इज द ग्रुप ऑफ धिस एलिमेंट. हे जो प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे, परत एकदा करा तुम्ही. आणि ह्या टॉपिकमध्ये जे एक्सरसाइज आहे बघा ते सगळं करा, महत्वाचा एक्सरसाइज ना, कारण की सगळे छोटे छोटे प्रश्न आहेत. त्यामध्ये राईट द नेम अँड सिम्बॉल, त्यानंतर राईट द सायंटिफिक रिझन. इथं मी 4 दिलेले आहे. ते 4 पैकी मोस्ट प्रोबॅबल सांगतो मी. atomic radius goes on decreasing while going from left to right a period. आणि दुसरं, एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. आणि सगळे सोपेच आहे, त्यामुळे चारीचे चारी करायला काही हरकत नाही आणि तुम्ही सहज करता याची खात्री आहे मला. तर आता हा प्रश्न 5वाचा जर विचार केला वरचा, तर बघूया आपण थोडं डिस्कस करूया. द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज. सांगता येईल का कुठला ॲटम आहे की त्याचं साईज स्मॉल आहे सगळ्यात? एनीबडी नो? हायड्रोजन. ऐका, इथं तुम्हाला परत कन्फ्युजन आहे म्हणून तर मी तुला सांगावंसं वाटतं. व्हेरी गुड, हेलियम बरोबर आहे. का सांगतो? तुमच्या डोळ्यासमोर मॉडर्न पिरियडिक टेबल आणायचा. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल व्हेन वी आर गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, जेव्हा तुम्ही पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाता, ॲटॉमिक रेडियस, ॲटॉमिक साईज डिक्रीज होत असतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होतो, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय होत असतं? डिक्रीज होत असतं. म्हणून जे इकडे येतात लेफ्ट टू राईट तेव्हा त्यांचे ॲटॉमिक रेडियस कमी कमी होत गेल्यामुळे स्मॉलेस्ट साईज कोणाचं? तर हेलियमचं आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीचे सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तर तुम्ही शोधायचे. तर त्यानंतर आपण पुढे जातोय, तिसरा टॉपिक, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. हाऊ टू राईट द केमिकल इक्वेशन. हे प्रश्न येऊ शकतो. केमिकल इक्वेशन कसं लिहायचं? 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो ना, लक्षात घ्या. म्हणजे काय काय येणार ह्याच्यामध्ये? लेफ्ट हँड साईडला काय असतं? रिॲक्टंट. लेफ्ट राईट हँड साईडला प्रोडक्ट. इन बिटवीन देम देर इज प्लस साइन. एरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ केमिकल रिॲक्शन. यू हॅव टू यूज फिजिकल प्रॉपर्टीज लाईक ए सॉलिड, लिक्विड, गॅसियस, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे सगळं लिहित लिहित घेऊन ऍड द कॅटालिस्ट, ट्रँगल. हे तुम्हाला छोटे, हे सोपा प्रश्न आहे, तुम्ही नीट करा ते. आता त्यानंतर टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन हा आहे ना, हा फ्लोचार्ट सारखा येऊ शकतो बघा. केमिकल रिॲक्शनचे 4 प्रकार आहेत, सांगता येईल का? विच आर द 4 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन? व्हेरी गुड, अगदी छान. कॉम्बिनेशन, डिस्प्लेसमेंट, डिकम्पोजिशन आणि कॉम्बिनेशन असे भरपूर आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, हे सुद्धा त्याच्यावरचे प्रश्न येऊ शकतात. ऑक्सिडेशन रिडक्शन सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतं. अगदी बरोबर आहे. आणि या दोघांचं मिळून रेडॉक्स रिॲक्शन तयार होत असतं. तुम्हाला रेडॉक्सवर कदाचित प्रश्न असा येतो, डिफाईन रेडॉक्स रिॲक्शन विथ सुटेबल वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल दे, किंवा याच्यावर तुम्हाला ऑलरेडी एक रेडॉक्स रिॲक्शनचं एक्झाम्पल दिलेलं असतं. तुम्ही फक्त एरो दाखवायचं आहे, कुठे रिडक्शन होतं, कुठे ऑक्सिडेशन होतं. लक्षात घ्या, एक्झाम्पल त्याने दिलेलं असतं, बाण सुद्धा दिलेलं असतं त्याने, कुठून कुठे डायरेक्शन. तुम्हाला फक्त एकावर ऑक्सिडेशन, दुसऱ्यावर रिडक्शन कुठे आहे ते प्रॉपर लिहिणं गरजेचं आहे. 2 मार्काला येऊ शकतो. आणि त्यानंतर खाली बघा, CuSO4+Fe असं इनकम्प्लीट असलेलं रिॲक्शन देतील. यू हॅव टू कम्प्लीट इट. तुम्हाला ते कम्प्लीट करता येतं. आणि एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक अतिशय सोपा क्वेश्चन आहे, काय घडत असतं. आणि तुम्हाला अजून 1-2 प्रश्न मी विचारतो. इन अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन व्हॉट इज प्रोड्युस्ड. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये काय निर्माण होत असतं? 1 मार्काला सांगता येईल का? तो शब्द आहे, बार खाली असतो बघा, त्याचा डायरेक्शन खाली असतो, त्याला आपण म्हणतो प्रेसिपिटेट. लक्षात घ्या, इन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन प्रेसिपिटेट इज फॉर्म्स. आणि अप्पर बार असेल, वर जर तो डायरेक्शन असेल तर गॅस इज रिलीज. हे 2 गोष्टी लक्षात घ्या. कॅटालिस्ट, त्याचं डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला. कॅटालिस्ट म्हणजे काय? विच डज नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन बट इट स्पीड अप द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. तर कॅटालिस्टचे एक एक्झाम्पल विचारतील तुम्हाला, रॅनी निकेल सारखे एक्झाम्पल देता येतात. तर हे झाला टॉपिक नंबर 3 मध्ये. त्याच्यामध्ये हा एक्सरसाइज आहे, पहा हा एक्सरसाइज आहे. हे मी मुद्दामच का टाकलं इथं, याच्यामध्ये 6वा आणि 8वा हे दोन्ही प्रश्न फार महत्वाचे. का? काय विचारलं तिथं? कुठलं ऑक्सिडेशन आहे आणि कुठलं रिडक्शन आहे, तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे. आणि 7वा जो प्रश्न आहे, बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन. आता बॅलन्स जरा अवघड जाणारा विषय आहे, स्टेप वाईज करा म्हटलं तर तुम्हाला अडचण जाते.
मग जर प्रश्न याच्यावर आलाच तर पहिलाच एक प्रश्न येतो फक्त बघा, कुठला माहितीये पहिला, H2SO7 प्लस H2O इट्स गिव्ह H2SO4. का? एकच स्टेप आहे त्याला, त्या एका स्टेपमुळे कदाचित सोपा आहे. तर स्टेप वाईज तुम्हाला लिहिता येतं. स्टेप वाईज म्हणल्यासारखं म्हणजे डायरेक्ट लिहिल्यासारखंच आहे. स्टेप वाईज जमत असेल तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तर पण 7वा आणि 8वा मात्र 2 अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. मला वाटतं क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला, टॉपिक नंबर 3 लक्षात आलं. याच्यातलं नेमकं एवढंच करा, एवढं केलं तर सफिशियंट आहे. पहा हे जे आहे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. पण ह्याच्यात काय असतं, कंडक्टिंग अँड नॉन कंडक्टिंग मटेरियलचे एक्झाम्पल सहज आपण लिहू शकतो. जनरल आहे बघा प्रश्न. तुम्हाला अजून एक सांगू का, तुम्ही 8वी 9वीला जे आपण शिकलेलं असतो बघा, म्हणजे तुम्हाला ते थोडं माहीत झालेलं असतं, त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन विचारतात. म्हणजे आता 10वीला असणार, म्हणजे तुम्हाला ते माहीत झाल्यामुळं त्याचा आधार घेऊन तुम्हाला लिहिता येतं. त्यानंतर नेम ऑफ अप्लायन्सेस, हिटिंग इफेक्टवर कुठले कुठले अप्लायन्सेस डिपेंड करतात. इलेक्ट्रिक बेल आहे, त्यानंतर कुठला आयर्निंग आहे, अशी भरपूर गोष्टी आहेत विच आर बेस्ड ऑन विच ऑन हिटिंग इफेक्ट. हिटिंग इफेक्टवरचे सगळे प्रश्न आहेत. इक्विपमेंट म्हणतो आपण, वॉटर बॉयलर आहे, इलेक्ट्रिक कुकर आहे, इलेक्ट्रिक बल्ब आहे, त्यामध्ये एक नायक्रो म्हणून वायर असतो. एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, व्हॉट इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ टंगस्टन. टंगस्टनचं मेल्टिंग पॉइंट किती सांग? 3400 आहे. 3422 म्हणण्यापेक्षा पुस्तकात आपलं 3400 डिग्री सेल्सिअस हे आपण लिहू शकतो. अँड टंगस्टन, याच्यावर एक सायंटिफिक रिझन आहे, फार महत्वाचं आहे. टंगस्टन वायर इज युज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. हा महत्वाचा प्रश्न आहे बघा, हे व्यवस्थित करा. त्यानंतर टाइप्स ऑफ वायर, 1 मार्काला 2 मार्काला विचारतो, किती प्रकारचे वायर असतात? 3 प्रकारचे, न्यूट्रल वायर, लाईव्ह वायर आणि अर्थिंग वायर. हा प्रश्न आहे. आणि एक डिफरन्स तुम्हाला येऊ शकतो, ओव्हरलोडिंग आणि शॉर्ट सर्किट. काय फरक आहे दोघांमध्ये? ओव्हरलोडिंग कधी घडतं, शॉर्ट सर्किट कधी घडतं, हा प्रश्न आहे. आणि काही रूल्स आहेत, ते सगळे रूल्स करा. कुठले? राईट हँड थंब रूल, सोलेनाइड, इलेक्ट्रिक मोटरचं डेफिनेशन, फ्लेमिंग राईट हँड रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. त्यानंतर इकडे 2 चित्र मी का दाखवलेलं आहे, तुम्हाला ओळखता आले पाहिजे. तुम्हाला पेपरला हे देतील ए आणि बी म्हणून. बोला, कोणाला बोलायचं? There are 2 figures are given, A and B. Which is left hand rule and which is right hand rule. हे तुम्हाला फक्त डायरेक्शन दाखवता येतं आणि ते चित्रावरून लक्षात येतं कुठलं राईट हँड रूल आहे आणि कुठला लेफ्ट हँड रूल आहे. तर हे तुम्हाला ए आणि बी येऊ शकतात. त्यानंतर राईट युजेस ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, व्हेरी सेन्सिटिव्ह टू मेजर द स्मॉल अमाऊंट ऑफ व्हॉट करंट. अतिशय सूक्ष्म करंट मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचा वापर होतो. आणि तुम्हाला मी खाली दिले बघा, गिव्ह सायंटिफिक रिझन, अतिशय महत्वाचे 2च आहेत, ते करा. टंगस्टन मेटल इज यूज्ड टू मेक अ सोलेनाइड टाइप ऑफ कॉल. फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और अल्युमिनियम वायर इज यूज्ड. का? बिकॉज ऑफ कॉपर और अल्युमिनियम व्हेरी लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज लॉस. अतिशय कमी एनर्जी, कारण की इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे तुम्हाला. आणि सायंटिफिक रिझन लिहिताना शक्यतो पॉईंट लिहा, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. आणि एक सांगू का, सायंटिफिक रिझन तुम्हाला वाटतं की डायजेस्ट मध्ये मार्क मोठा आहे, सगळंच सगळं केलं पाहिजे, अजिबात गरज नाही. पुस्तकातले पॉइंट शोधून तेवढंच लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळतात. अपेक्षित तुम्हाला, आम्हाला पेपर चेक करताना जे उत्तर अपेक्षित आहे ते मिळालं तर मार्क मिळतात. इतिहासासारखे, भूगोलासारखे उगाच काहीतरी डिस्क्रिप्टिव्ह लिहिलं, भरपूर पान भरलं म्हणजे मार्क देत नाही, तर हे ध्यानात ठेवा. ओके, आपण त्यानंतर जातोय टॉपिक नंबर 5, हीटमध्ये. हीटमध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्याचे 2च एक्झाम्पल करा म्हणून सांगितलं. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न सोपे बघा, मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर सहज लिहिता येतं. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, रिजलेशन, ह्युमिडिटी कधी घडते, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, आणि चित्र मला मी वर दाखवलेलं आहे. काय केलं तिथं माहिती आहे का? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटलमध्ये ABC असं दिलेलं आहे. फक्त तुम्हाला त्या मेटलची नावं सांगायची, सांगता येतील का ती नावं? ओके, हे या ठिकाणी आयर्न असणार आहे, बी या ठिकाणी कॉपर असणार आहे आणि सी या ठिकाणी लीड असणार आहे. किती सोपं आहे पाहते. लीड. तर ह्याच्यावरून काय लक्षात येतं, विच इज पेनिट्रेट मोर, सगळ्यात जास्त पेनिट्रेट आयर्न झालेला आहे, कॉपर मीडियम आहे आणि लिस्ट कोण आहे तर लीड आहे. तर हे तुम्ही लिहू शकता. आणि एक एक्झाम्पल मुद्दाम लिहिलेलं आहे परत येतं, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg. तर तुम्ही सहज याचे उत्तर लिहू शकता. त्याचं फॉर्म्युला MC डेल्टा T. तर तुम्ही 55 × 80 लिहिलात तर तुमचं उत्तर आहे 400 किलो कॅलरी उत्तर येत आहे. आणि खाली एक क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 5, टेक्स्ट बुक मधलं उचललंय माहिती. एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ. याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. अतिशय मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आहे हीटमध्ये. तर तो क्वेश्चन व्यवस्थित करा. टेक्स्टबुक मधला प्रश्न आहे. 3 क्वेश्चन त्याच्यावर येतात तुम्हाला, 3चे उत्तर तुम्हाला द्यायचे. तुम्हाला काय लिहायचं तिथं,
व्हॉट अबाउट लाईन ए बी, व्हॉट अबाउट लाईन बी सी अँड व्हॉट अबाउट लाईन सी डी, या तिघांचं काय एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर अशा रीतीने हे झाल्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कडे येतो. आता क्वेश्चन नंबर 6 जर तुम्ही पाहिला, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघा. इन केस ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट डेफिनेशन करा नीट व्यवस्थित. रूल्स, 3 रूल्स तुम्हाला सांगितलं बघा. रूल्स फॉर रिफ्रॅक्शन ऑफ डिफरंट मीडिया. ते डिफरंट मीडिया म्हणजे कुठले माहिती आहे का? फेन light rays passing from rarer medium to denser medium bend towards normal, from denser to rarer it bend away from the normal. If it is incident normally at the boundary then there is no get refracted. हे तिन्हीचे तिन्ही व्यवस्थित करा. तुम्हाला काय येऊ शकतं सांगतो. तुम्हाला चित्र देतात आणि तुम्हाला खाली त्या लिहायला सांगतात त्याच्याबद्दल काय आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. डिस्पर्शन ऑफ लाईट वर भरपूर काही येऊ शकतं बघा, जरा महत्वाचं आहे. डिस्पर्शन ऑफ लाईटचं डेफिनेशन, त्यामध्ये तुम्हाला काय विचारतात, हाऊ मेनी डिफरंट कलर्स आर प्रोड्युस्ड, माहिती आहे तुम्हाला विब्ज यॉर. त्याच्यामध्ये काय प्रश्न येतो तुम्हाला ह्याच्यावर पर्टिक्युलर सांगतो. विच लिस्ट बेंड अँड विच मोस्ट बेंड, या 7 कलर मध्ये कुठला बेंड जास्त होतो आणि कुठला कमी होतो सांगता येईल का? 7 कलर्स बाहेर पडतात विब्ज यॉर मध्ये आणि नावातच आहे, लक्षात घ्या. विब्ज यॉर सगळ्यात वर व्ही आहे, खाली कोण आहे? वायो आर. रेड, रेड बेंड लिस्ट, रेड कलर हा सगळ्यात कमी वागतो, बेंड होतो, आणि व्हायलेट हा सगळ्यात जास्त होतो. त्यांचे वेवलेंथ सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. 400 नॅनोमीटर रिलेटेड टू व्हायलेट अँड 700 नॅनोमीटर रिलेटेड टू रेड, हे लक्षात घ्या. आणि आयझॅक न्यूटनने पहिल्यांदा केलेलं आहे, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, हे थोडं तुम्हाला मागे सुद्धा प्रश्न आला होता, ते परत बघा क्वेश्चन पेपरमध्ये कसा होता. क्रिटिकल अँगल म्हणजे काय विचारला जातो तुम्हाला. क्रिटिकल अँगल महत्वाचा प्रश्न आहे बघा. क्रिटिकल अँगल कशाला म्हणायचं बघा. फॉर अँगल ऑफ इन्सिडेंट लार्जर दॅन क्रिटिकल अँगल, बघा क्रिटिकल अँगल कशाला म्हणायचं. फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90 देन दॅट आय इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. म्हणजे काय, जेव्हा रिफ्रॅक्टेड अँगल 90चा होतो तेव्हा इन्सिडेंट अँगल कितीचा असतो तो अँगल म्हणजे क्रिटिकल अँगल. तुम्हाला जर समजा प्रश्न असा आला, फॉन्ट शुड बी द क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल काय असू शकतो म्हणजे त्याचं मेजरमेंट किती असू शकतं. लेस दॅन 90 और मोर दॅन 90 और 90 सांगता येईल का? पर्याय 3 पैकी समजा मी विचारला. क्रिटिकल अँगल, व्हेरी गुड. क्रिटिकल अँगल हे 90 पेक्षा कमीच असतो का? देर इज कॉमन सेन्स. कारण की ज्यावेळी R90 होतो त्यावेळी आय हा क्रिटिकल आहे, म्हणजेच आरच जर 90 असेल तर आय हा नेहमी लेस दॅन 90 असतो. सो बी केअरफुल अबाउट दॅट. त्यानंतर तुम्हाला प्रश्न, नॅचरल प्रोसेस इन रेनबो, हा फार महत्वाचा आहे. 3 नॅचरल फेनॉमेना घडत असतात, कुठले सांगता येतील का? 3 नॅचरल फेनॉमेना शिंदे, हे बघा 3 आहेत. डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, हे 3 मार्क तुम्हाला येऊ शकतात त्याच्यावर. आणि हे चित्र का दाखवलंय मी माहितीये का? तुम्हाला काय देतात माहितीये का? लाईट रे, वॉटर ड्रॉपलेट, इंटरनल, हे सगळं डॅश देतात तुम्हाला, ते भरायचं. म्हणजे असे फिगर लेबलिंग करता सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. आणि हे खाली एक्झाम्पल आहे बघा, ते डेफिनेटली 2 मार्काला हा प्रश्न येत असतो, तर ह्याची तयारी नीट करा. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं युनिट काय आहे कोण सांगेल? व्हॉट इज द युनिट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? येस, तर लक्षात घ्या, जस्ट इट इज अन रेशो, तो एक रेशो आहे. देअर फोर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हॅज नो युनिट, त्याला कुठल्याही प्रकारचे युनिट नाही. ओके, तर हे 6वं टॉपिक झाल्यानंतर लेन्सेस मध्ये बघा, इथं वर दिलेला महत्वाचा प्रश्न, इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. रूल्स आहेत बघा, हे 3 रूल. कुठले रूल? इन्सिडेंट रे, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, रिफ्रॅक्टेड रे, पासेस थ्रू, हे तिन्हीचे त्यांनी रूल्स करा. पिक्चर जरी काढा म्हणतील किंवा ह्याच्या संदर्भात काही ना काही प्रश्न डेफिनेटली येणार आहे. या बाजूला वर मी ह्युमन आय दाखवलेलं आहे. हे का दाखवलं? मी फक्त एकालाच काय केलेलं आहे, डॅश केलेलं आहे. हे सगळे डॅश असतील, फक्त तुम्हाला लेबलिंग करायचं आहे. आकृती काढा म्हणणार नाहीत, कारण की ह्युमन आकृती शक्यच नाही एवढं कठीण. जस्ट यू हॅव टू मेन्शन देअर पिपिल, कॉर्नियाज, आयरिश, फ्लेरा, असे तुम्हाला तिथं लिहायचं आहे. सो सगळे फिगर्स फक्त व्यवस्थित ऑब्झर्व करा कुठे काय लेबलिंग आहे. त्यानंतर सायंटिफिक रिझन हे 3 आहेत बघा. हे 3 पैकी कुठले 2 महत्वाचे आहेत? पहिले कुठलं? सिंपल मायक्रोस्कोप यूज्ड फॉर वॉच रिपेअर्स. दुसरं, वन कॅन सीन कलर्स ओनली इन ब्राईट लाईट. हे 2 महत्वाचे आहेत. त्यानंतर इकडे 3 प्रश्न आहेत डिफेक्ट व्हिजनच्या संदर्भामध्ये.
ते प्रश्न कसे येतात मी सांगतो. डिफाईन मायोपिया और नियर साइटेडनेस. व्हॉट आर टू पॉसिबल प्रॉब्लेम्स अँड हाऊ कॅन बी करेक्टेड. 3 मार्काला. बघा तुम्हाला डेफिनेटली आठवण येईल माझी त्यावेळी. ते असेल किंवा व्हॉट इज मीन बाय फार साइटेडनेस और हायपरमेट्रोपिया. व्हॉट आर टू पॉसिबल रिझन अँड हाऊ कॅन बी करेक्टेड. प्रत्येकाला 1-1 मार्क. किंवा हे 2 प्रश्न महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर एक चार्ट खाली दिलेला आहे. तो चार्ट मागे पडला होता 3 वर्षापूर्वी आणि परत मी रिपीट दाखवतोय. मायक्रोस्कोपचे 3 प्रकार आहेत. सिंपल, कंपाऊंड आणि टेलिस्कोप. तर त्याच्यामध्ये लेन्स काय काय वापरलेले असतात, किती संख्या सांगायची फक्त तुम्हाला. सिंपल मायक्रोस्कोप 1, कंपाऊंड मायक्रोस्कोप 2 लेन्स, टेलिस्कोप ऑल्सो 2 लेन्स. 2-2 आकडे टाकायचे. युजेस: सिंपल मायक्रोस्कोप वॉच रिपेयर्स, कंपाऊंड मायक्रोस्कोप स्मॉल ऑर्गॅनिझम, टेलिस्कोप तुम्हाला माहिती आहे सेलेस्टियल बॉडी. असं उत्तर लिहिला तरी मार्क मिळतात. चार्ट भरपूर असणार आहे. चार्ट नीट पहा. तर हे 7वा टॉपिक झाल्यानंतर मेटलर्जी आपण थोडं फास्ट जाऊया. आता तुम्हाला कंटाळा आला असेल कदाचित. तर बघा, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. अशा पद्धतीचे प्रश्न. रिॲक्टिव्हिटी सिरीजवर प्रश्न आला होता मागे, तो परत करा. रिॲक्टिव्हिटी सिरीज तुम्हाला विचारला जाईल 3 मार्काला. प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड 2-3 प्रॉपर्टी लक्षात ठेवा. मेथड्स कुठले आहेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर्सचे तुम्हाला माहिती आहे कुठले. सेपरेशन बाय ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर विल्फली टेबल मेथड, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. हा तुम्हाला फ्लोचार्ट म्हणून येईल बघा. मध्ये काय असेल, मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर असेल आणि बाहेर तुम्हाला काय करावं लागेल, असे फक्त नावं नोंदवायचे. आतमध्ये जाऊन ते वाचून घ्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला हेडलाईन लक्षात आलं तरी सफिशियंट आहे. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमचे तुम्हाला आत्ताच मी 5 प्रश्न कसे तयार करायचे सांगितलं, ते परत करा व्यवस्थित. कोरोजन ऑफ मेटल परत फ्लोचार्ट येऊ शकतो. मध्ये कोरोजन ऑफ मेटल, त्याच्या साईडला सगळे मेथड्स त्याचे. तुम्हाला कुठले मेथड्स आहेत सांगता येईल का कुणाला? 1-2 नावं. कोरोजन ऑफ मेटल्स, प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन, 1-2 नावं अपेक्षित आहे. टिनिंग आहे, गॅल्व्हनायझिंग आहे, एनोडायझिंग आहे, बरोबर. इलेक्ट्रोप्लेटिंग आणि अलॉईंग वगैरे त्यातले बघा पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला ते फ्लोचार्टमध्ये लिहिता येतं. खाली बघा मेटल, नॉन मेटल, रिॲक्टिव्ह, मॉडरेटली रिॲक्टिव्ह आणि लेस रिॲक्टिव्हचं तुम्हाला क्लासिफिकेशन करता येतं. वर एक्झाम्पल दिलेला आहे, तो एक्सरसाइज मधला घेतलेला आहे. आणि सायंटिफिक रिझन मध्ये सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन, अतिशय महत्वाचा प्रश्न. 9वा द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 9वा सुद्धा बघा. हे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. तर हा टॉपिक नंबर 8 झाला. तर टॉपिक नंबर 9 कडे जातो आपण. कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड मध्ये आतापर्यंत एक प्रश्न दरवेळी विचारला जातो. व्हॉट इज द फर्स्ट मेंबर ऑफ हायड्रोकार्बन. सांगता येईल का? हायड्रोकार्बनचा फर्स्ट मेंबर कोण आहे? और फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन फॅमिली. आणि त्याचं उत्तर आहे मिथेन. दरवेळी येणारा प्रश्न. CH4 विच इज द फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन फॅमिली. त्यानंतर त्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला, लाईन आणि डॉट हे काही येऊ शकतात. हे बघा नीटवर. हायड्रोकार्बन्स तुम्हाला विचारतात. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचं डिफरन्स किंवा त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन. टाइप्स माहिती आहे तुम्हाला हायड्रोकार्बनचे. 3 प्रकार असतात: स्ट्रेट चेन, ब्रँच्ड आणि कार्बन. आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये तुम्हाला येणारा प्रश्न म्हणजे IUPAC नियम. IUPAC मध्ये बघा, हे मुद्दाम एक्झाम्पल दाखवले पुस्तकातले, तुम्ही हे प्रॅक्टिस करा. CHO असेल तर काय लिहायचं? AL लिहायचं. OH असेल तर OL लिहायचं. क्लोरो, ब्रोमो, आयडो. COOH असेल तर OIC ऍसिड लिहायचं आहे. NH2 असेल तर अमाइन लिहायचं आहे. COL असेल तर कीटोन ग्रुप आहे, ON लिहायचं आहे. आणि खाली एक्झाम्पल आहे तुमच्या पुस्तकात आहे, ते बघा. मग तुम्हाला IUPAC हा चार्ट व्यवस्थित करा बघा. खाली मी मुद्दाम डॅश दाखवलेला जो आहे, हे सगळे एक्झाम्पल तुम्ही करा. ह्याच्यातील नक्कीच 3 प्रश्न 3 मार्काला येतात. आणि हा एक्सरसाइज मधला घेतलेला आहे मी. बघा एक्सरसाइज मध्ये तेच एक्झाम्पल. IUPAC नियम आहे. खाली तुम्हाला फॉलोइंग रिॲक्शनचे प्रकार विचारलेले आहेत आणि खाली तुम्हाला ऑलरेडीच त्यांनी स्ट्रक्चरल फॉर्म्युले दिलेले आहेत. राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युले. IUPAC नाव आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते बनवायचं आहे, स्ट्रक्चर बनवायचं आहे. तर हा प्रश्न अतिशय महत्वाचा, व्यवस्थित करा नक्कीच. म्हणजे एवढं जर केला तर तुमचं 70 ते 80% सिलेबस कव्हर होतो बघा. मी जे आज तुम्हाला सांगतो तेवढं. आणि त्यानंतर स्पेस मिशन, शेवटचा टॉपिक. याच्यावर जास्त काही प्रश्न येणार नाही, शेवटचा टॉपिक असल्यामुळे. त्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिफिशियल एस्टेटचे नावं, मून मिशन बद्दल थोडं माहिती विचारतील आणि नीड द इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. आणि हा चार्ट जो आहे तो वाचा. फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतो. आणि एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला. ABC असे आकडे आहेत तिथं. तर तुम्हाला ते सांगायचं आहे काय काय आहे कुठे. त्याच्या मला वाटतं LEO, MEO आणि HEO असे तुम्हाला लिहायचे आहेत. तर अशा रीतीने 10 टॉपिक महत्वाचे प्रश्न मला वाटले म्हणून मी काढलं आणि तुमच्यासमोर दाखवलं. नक्कीच तुम्ही हे केला असेल, याच्यापेक्षा चांगलं करता खात्री आहे. आणि खरंच हुशारात मुलं, कारण की जे मी प्रश्न विचारू त्याचे सगळ्यांचे उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं निश्चितच तुमचं भविष्य चांगलं आहे. आणि
शेवटी शेवटी जाताना ऑलवेज कीप रिमेंबरमध्ये काय करायचं महत्त्वाचं आहे, रीड द क्वेश्चन पेपर. तुम्हाला यावर्षी 15 मिनिट बिफोर म्हणजे मिळणार आहेत एक्स्ट्रा अभ्यासासाठी. रीड द क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर पटकन वाचायचं आहे, पेपर 10 मिनिट दिलेलं असतं. यूज सुटेबल पेन. 2 पेन तुम्ही निश्चित ठेवा, ब्लॅक पेन किंवा ब्ल्यू पेन, पण चांगले पेन ठेवा. डोंट मेक ओव्हर रायटिंग, सगळ्यात महत्त्वाचं बघा, ओव्हर रायटिंग करू नका आणि खाडाखोड करू नका, सिली मिस्टेक्स करू नका. ओव्हर रायटिंगमध्ये खाडाखोड करण्याचं प्रमाण फार असतं. हे चुकलं का, पहिल्यांदा ठरवा काय लिहायचं आहे. न्यू पेज न्यू क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाचं. नवीन पान नवीन क्वेश्चनच लिहायचं आहे. कम्प्लीट द पेपर बिफोर 10 मिनिट्स. आणि एक सांगू का, ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांचा 1.5 तासात पेपर होतो बघा. 2 तास 15 मिनिट लागणारच नाही, 1.5 तासात पेपर होतो. पण गडबड न करता परत एकदा सगळं व्यवस्थित रीड करा, बरोबर आहे का नाही, काय चुकलंय का चेक करा. आणि जिथे जिथे शक्य आहे तिथं अंडरलाईन करत चला, जिथे जिथे शक्य आहे. आणि जे फिल द ब्लँक्स वगैरे आहेत बघा, म्हणजे चार्टमध्ये, फ्लो चार्टमध्ये, तर तिथं जे आपण उत्तर नोंदवतो त्याला अंडरलाईन करा. लक्षात घ्या, त्यांचे दिलेले प्रश्न आपण उत्तर नोंदवलेलं मेक अंडरलाईन. फार अंडरलाईन पण नाही, छोटछोटी. कम्प्लीट द पेपर. 10 मिनिट पेपर बिफोर होऊन जातोच. ओनली राईट द आन्सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन पानावर नवीन प्रश्न, फक्त क्वेश्चन आन्सर लिहा. क्वेश्चन लिहायला जायचं नाही. सायंटिफिक रिझन क्वेश्चन लिहून आन्सर लिहित अजिबात नाही. तो नंबर टाकायचा महत्त्वाचं म्हणजे. अँड वेन एव्हर इट नेसेसरी ड्रॉ द डायग्राम. आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं ते तुम्ही नक्कीच काय करणार आहे, डायग्राम काढायचे आहेत. अशा रीतीने ऑलवेज कीप रिमेंबर. मला वाटतं मला जेवढं शक्य आहे, मला जे सुचलं मी सांगितलं. तुम्हाला काय शंका असतील तरी विचारू शकता. ओके. सगळे विद्यार्थ्यांनी खरंच मनापासून ऐकून घेतले आणि ज्यांना काय शंका होत्या त्या सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे. आणि खरंच मला कौतुक आहे मुलांचं, अशा या कोविडच्या प्रतिकूल परिस्थितीत संधीचं सोनं करतायत ते. कोशिश करणे वालों की हार नाही होती असं म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे ते कोशिश करतायत. सगळ्यांना निश्चितच यश मिळणार आहे आणि सगळ्यांना मी बेस्ट ऑफ लक देतोय आणि थांबतो. धन्यवाद.